नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, डॉक्टर होमी बाबा बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षा याचे फॉर्म आता सुरू झालेले आहेत. फॉर्म भरणं पण सुरू आहे. परंतु याची निवड प्रक्रिया कशी असते, कारण की खूप सारे स्टेजेस असतात. आता जनरली आपण ज्या परीक्षेचा फॉर्म भरतो त्याच्यात एकच स्टेप्स असते, पास होतो कोणी फेल होतो. परंतु याच्या जवळपास 4 स्टेप्स आहेत मित्रांनो, आणि या 4ही स्टेप्स समजून घेणं फार गरजेचे असणार आहे. म्हणून सर्व पालकांनी आणि विद्यार्थी मित्रांनी आजचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत पूर्ण बघावा आणि तुमच्या परिवारात जर कोणी याची तयारी करत असेल तर त्याला हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करावा. तर निवड प्रक्रिया काय आणि स्टेजेस ऑफ कॉम्पिटिशन काय, तर त्या सगळ्या गोष्टी पाहणार आहोत. तत्पूर्वी जवाहर नवोदय विद्यालयाची एक प्रवेश परीक्षा होते, ज्या अंतर्गत तुम्हाला मोफत शिक्षण जे आहे तर ते मिळत असतं. त्याच्यासाठी आपले लाईव्ह प्लस रेकॉर्डेड अशा दोन्ही स्वरूपाचे बॅच जे आहे तर ते आपण सुरू केलेली आहे. याच्यासाठी जर तुम्ही वन टाइम पेमेंट करत असाल तर या पेमेंटची एवढी फीस तुम्हाला भरावी लागणार आहे. सोबत जर या वन टाइम मध्ये जर तुम्ही हा आपला GM10 नावाचा एक सिक्रेट कोड यूज केला तर तुम्हाला याच्यामध्ये आणखी 10% पर्यंतची सूट जी आहे तर ती मिळू शकते. याच्यासाठी तुम्हाला आपलं इग्नाइट अकॅडमी तर्फे इग्नाइट पाठशाला हे जे ऍप आहे ना तर हे डाउनलोड करायचं आहे. इग्नाइट पाठशाला हे आपलं नाव असणार आहे. इग्नाइट अकॅडमी नावाने पण आपलं ऍप्लिकेशन आहे, परंतु शालेय स्पर्धा परीक्षांसाठी आपण पाठशाला नावाचं एक सेपरेट ऍप बनवलेलं आहे, इग्नाइट पाठशाला या नावाचं. त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल. बघा याच्या स्टेप्स काय आहेत ना, त्याच्यासाठी आपण त्यांच्या ऑफिशियल जी वेबसाईट आहे तर त्याच्यावर जाऊया, कारण की त्याच्या माध्यमातून आपल्याला योग्य पद्धतीने कळेल. बघा याची जी एक्झाम आहे ना मित्रांनो तर ती 8 नोव्हेंबर 2025 रोजी जी आहे तर ती होणार आहे. बघा जाऊया आपण, हा सिलेबस दिलेला आहे. आता बघा स्टेजेस ऑफ कॉम्पिटिशन ही गोष्ट आता आपण पाहणार आहोत. इथं स्टेजेस ऑफ कॉम्पिटिशन मध्ये आपल्याला काय कळालं की इथं चार टप्पे आहेत परीक्षेचे. 4 टप्पे आहेत परीक्षेचे. बघा पहिला जो टप्पा आहे ना तर तो आहे थेरी कॉम्पिटिशन. थेरी कॉम्पिटिशनलाच तुम्ही काय म्हणू शकतात की तुमची एक लेखी परीक्षा होते. पुढचं आहे प्रॅक्टिकल कॉम्पिटिशन. प्रॅक्टिकल जे शाळेत आपण प्रॅक्टिकल करतो ते प्रात्यक्षिक, एक इंटरव्ह्यू त्याला म्हणूया आपण मुलाखत होते. आणि शेवटचा जो आहे ना तर तो तुमचा प्रोजेक्टचा आहे. जे तुम्ही प्रोजेक्ट मानताय ना तर त्याच प्रोजेक्टवर तुमचा इंटरव्ह्यू, तुम्हाला एक प्रोजेक्ट जो आहे तर तो सादर करावा लागतो विज्ञानावर. तर असे हे 4 स्टेप्स होत असतात. या 4ही स्टेपचे गुण एकत्र करून जे काही टॉपर असतात गोल्ड सिल्वर ब्रॉन्झ वाले तर त्यांची निवड इथं केली जाते. आता आपण 1 बाय 1 करून सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर ते बघून घेऊया. बघा पहिला जो फेज आहे, बघा फेज 1 तो काय कशाचा असणार आहे, या रिटर्न टेस्टचा असणार आहे. कशाचा? लेखी परीक्षेचा. लेखी परीक्षा. याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय की 100 मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतील, म्हणजे 100 प्रश्न असतील आणि हे MCQ पॅटर्न मध्ये असतील. MCQ पॅटर्न म्हणजे काय की 4 पर्याय तुम्हाला तिथं बघायला मिळतील आणि या 100 प्रश्नांवर गुण किती असणार आहेत तर 100 गुण तुम्हाला इथं जे आहेत तर ते बघायला मिळणार आहेत. आता हे 100 प्रश्न 100 गुण आणि वेळ किती असणार आहे तुमच्यासाठी 90 मिनिटे. विद्यार्थी मित्रांनो हे तुम्ही लक्षात ठेवा. आता याचा अभ्यासक्रम नेमका काय याच्यासाठीचा एक सेपरेट व्हिडिओ आपल्या इग्नाइट पाठशाला या चॅनलवर उपलब्ध आहे, तो तुम्ही अवश्य बघावा. हे झालं, हा पहिली स्टेप झाली. आता ही पहिली स्टेप 6वी आणि 9वी या दोघांसाठी वेगवेगळ्या या ज्या येत आहेत तर ते वेगवेगळ्या परीक्षा होत असतात, वेगवेगळ्या त्याच्यासाठी जे आहे तर ते प्रश्नपत्रिका असतात. पुढे त्यांनी काय म्हटले सिलेक्शन मध्ये की जर दुसऱ्या टप्प्याला तुम्हाला सिलेक्शन व्हायचं असेल तर या लेखी परीक्षेत जे कोणी टॉपचे 7.5% जे काही टॉपचे विद्यार्थी असतील त्यांची निवड ही दुसऱ्या टप्प्यासाठी होणार आहे. कशासाठी होणार आहे? दुसऱ्या टप्प्यासाठी होणार आहे. मग याच्यामध्ये मराठी मीडियमचं वेगळं, इंग्लिश मीडियम वेगळं, त्यासोबतच महाराष्ट्र स्टेट बोर्ड अशा पद्धतीने वेगवेगळं होईल. आणि जे कोणी बाकीचे विद्यार्थी असतील, जे कोणी पास होतील ही परीक्षा, तर त्यांना एक पासिंग सर्टिफिकेट ते जे आहे तर ते दिलं जाणार आहे. हे लक्षात ठेवा. हे आलं. 100 प्रश्न 100 गुणांसाठी 90 मिनिटे ही पहिली परीक्षा असते. त्या पहिल्या परीक्षेसाठी खूप विद्यार्थी तयार करतात. पुढचे एक्झाम काय मित्रांनो, आता आहे फेज 2. फेज 2 याला म्हणतात तुमची स्टेज 2. स्टेज 2 मध्ये कशाची परीक्षा होणार आहे? तुमची प्रात्यक्षिक होणार आहे, प्रॅक्टिकल टेस्ट तुमची होणार आहे. मग याच्यामध्ये 6वी साठी जर पाहिलं तर देर विल बी 5 एक्सपेरिमेंट्स ऑफ 6 मार्क इच बेस ऑन जनरल सायन्स. तर तुम्हाला 5 एक्सपेरिमेंट 5 प्रात्यक्षिक हे करून दाखवावे लागतील. प्रत्येक प्रात्यक्षिकला 6 मार्क असतील, म्हणजे 5 × 30 असे एकूण तुमचे गुण किती असतील तर 30 गुण असतील. आणि वेळ किती असणार आहे बघा 30 मिनिटं. 6 मिनिटं पर एक्सपेरिमेंटला तुम्हाला इथं वेळ दिला जाणार आहे 6वी साठी. त्याच पद्धतीने 9वी साठी जर पाहिलं आपण 9वी साठी तर याच्यामध्ये
एक्सपेरिमेंट जर पाहिलं बघा, फिजिक्सचा एक एक्सपेरिमेंट राहील ज्याच्यावर 10 गुण असतील तुम्हाला आणि वेळ असेल तुम्हाला 10 मिनिटं. पुढचा केमिस्ट्रीचा एक असेल ज्याच्यावर एक प्रात्यक्षिक करायचे 10 गुण असतील 10 मिनिटांसाठी. पुन्हा बायोलॉजीचे 10 क्वेश्चन्स असतील बेस्ड ऑन स्पेसिमन्सवर 10 प्रश्न तुमचे विचारले जातील. याच्यासाठी 10 गुण 10 मिनिटं दिली जातील. म्हणजे हा पण टोटल तुमचा 30 मिनिटांचा कार्यक्रम असणार आहे. पुन्हा इथं आता निवड कशी होणार बघा, यानंतर तुमची फेज 3 आणि फेज 4 साठी म्हणजे स्टेज 3 आणि स्टेज 4 एकाच वेळी होते, तर त्याच्यासाठी निवड होत असते. बघा 30% ऑफ द मार्क्स ऑब्टेन इन द फेज 1 प्लस मार्क्स ऑब्टेन इन द फेज 2 विल बी कन्सिडर मेरिट वाइज. टॉप 10 स्टुडंट विल बी सिलेक्टेड फॉर द फेज 3 अँड फेज 4. म्हणजे आता याच्यात काय केलं जाणार आहे, सुरुवातीला लक्षात घ्या की वरचे जे आहे तर ते 30% मार्क्स ऑब्टेन इन फेज 1 म्हणजे फेज 1 मध्ये 100 पैकी ते तुमचं 30 गुणांचं वेटेज असणार आहे. 70% गुणांचं वेटेज हे तुमच्या प्रात्यक्षिकचं जे काही इंटरव्ह्यूचं असणार आहे त्याच्यानुसार असणार आहे. आता याच्यामध्ये हे दोन्ही एकत्र करून जे काही टॉपचे 10% विद्यार्थी असतील त्यांना फेज 3 आणि फेज 4 साठी जे आहे तर ते बोलवलं जाणार आहे. मग फेज 3 मध्ये नेमकं काय असणार आहे, फेज 3 मध्ये असणार आहे तुमचा जनरल इंटरव्ह्यू, त्याला काय म्हणूया एक मुलाखत जी आहे तर ती होणार आहे. याच्यासाठी किती गुण असतील, 30 गुण असतील. 5 ते 7 मिनिटांची तुमची मुलाखत जी आहे तर ती इथं होणार आहे. पुढचं होणार आहे तुमचं चौथं जे आहे ना तर तो असणार आहे तुमचा प्रोजेक्ट, सायन्सवर बेस्ड तुमचा प्रोजेक्ट असणार आहे. इव्हॅल्युएशन ऑफ ऍक्शन रिसर्च प्रोजेक्ट अँड इंटरव्ह्यू अँड ऍक्शन रिसर्च प्रोजेक्ट. म्हणजे जो तुमचा प्रोजेक्ट असेल ना, प्रकल्प असेल तो काही, तर त्या प्रकल्प तुम्हाला सादर करायचा आहे आणि त्याच्यावरच तुम्हाला जे आहे तर ते तिथं प्रश्न जे आहे तर ते विचारले जातील. याच्यासाठी पण गुण किती आहेत, 30 गुण आहेत. वेळ किती आहे, 5 ते 7 मिनिटांचा वेळ जो आहे तर तो आपल्याला इथं बघायला मिळतो. आता याची सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे ते बघूया. बघा मेडलसाठी सिलेक्शन कसं असणार आहे बघा, 30% मार्क्स ऑफ फेज 1 प्लस मार्क ऑफ फेज 2 फेज 3 फेज 4 अशा पद्धतीने मेडलसाठी तुमचं केलं जाणार आहे. म्हणजे पहिले जे काही फेज 1 असेल तर त्याचे 30% गुण कन्सिडर केले जातील आणि पुढे म्हणजे जी आपली तुमची लेखी परीक्षा होते ना तर त्याचं गुणांचं रूपांतर हे 30% केलं जाईल जेवढे काय असेल. त्याच्यानंतर स्टेज 2 स्टेज 3 स्टेज 4 यांच्यामध्ये जे काही आय थिंक 30 गुण आहेत, फक्त 30 हे अशा पद्धतीने हे सगळे गुण एकत्र केले जातील. हे 30% गुण परत यांचे 30 गुण ओरिजिनल गुण हे सगळे एकत्र करून तुमचा रिझल्ट जो आहे तर तो लावण्यात येईल. पुन्हा त्यांनी काय सांगितलं की हा रिझल्ट लावला आम्ही, याच्यामध्ये जे टॉप 10 असतील तर कॅन्डिडेटला गोल्ड मेडल मिळणार आहे, सर्टिफिकेट मिळणार आहे आणि 3000 रुपये त्यांना स्कॉलरशिप मिळणार आहे. म्हणजे टॉप 10 जे काही उमेदवार असतील त्यांना काय काय लाभ मिळणार आहे याच्यामध्ये बघा, गोल्ड मेडल मिळणार आहे, पुन्हा इथं सर्टिफिकेट मिळणार आहे आणि मेन म्हणजे 3000 रुपये तुम्हाला इथं मिळणार आहे स्कॉलरशिप आणि तुमचं जे नाव होईल ते वेगळं. परत पुढचं नेक्स्ट 60% जे 60% पुढचे उमेदवार असतील 60% तर त्यांना मिळणार आहे सिल्वर मेडल, सर्टिफिकेट आणि 2000 रुपयाची स्कॉलरशिप. आणि रिमेनिंग ऑल स्टुडंट जे इथपर्यंत जातील तर त्यांना 1000 रुपयाची स्कॉलरशिप आणि त्या सर्वांना ब्रॉन्झ मेडल आणि सर्टिफिकेट जे आहे तर ते मिळणार आहे. तर अशा पद्धतीने हा संपूर्ण लाभ आणि हे 4 स्टेजेस जे आहे तर ते तुम्हाला इथं पार करावे लागतील, हे तुम्हाला इथं लक्षात ठेवायचे आहे. डॉक्टर होमी बाबा बाल वैज्ञानिक स्पर्धा याच्यावर आपण खूप सारे व्हिडिओ बनवलेले आहेत, तर ते तुम्ही जे आहेत आपल्या YouTube चॅनलवर जाऊन अवश्य बघा. आपल्या इग्नाइट पाठशाला या YouTube चॅनलला तुम्ही अवश्य सबस्क्राईब करू शकतात. त्यासोबतच तुमच्या परिवारात जर कोणी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असेल तर त्याला तुम्ही सांगू शकतात की इग्नाइट अकॅडमी आता विविध प्लॅटफॉर्म मध्ये उपलब्ध आहे. बँकिंगचं कोणी तयारी करत असेल तर बँकिंगचे कोर्सेस आपल्याकडे उपलब्ध आहे. लॉ आणि MBA साठी CET क्लॅट जे काही परीक्षा असतात तर त्यांचं पण आपण मार्गदर्शन करतो. MPSC UPSCचं मार्गदर्शन करतो, शिक्षक भरतीचं मार्गदर्शन करतो. कोणाला तलाठी व्हायचं असेल तर त्याचं देखील मार्गदर्शन महाराष्ट्रात आपल्याकडेच आहे. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.